विस्तार होणार आता आपल्या शहरात। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 880336। कर्नाटकात वाहून जाणारे पाणी तात्काळ उपसा, दुष्काळी भागातील तलाव भरा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी। सध्या कृष्णा, कोयना, वारणा व पंचगंगा नद्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी कर्नाटकात वाहून जात असून ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजना तात्काळ पूर्ण क्षमतेने सुरू करून दुष्काळी भागातील तलाव भरावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। संघटनेचे नेते संदीप राजोबा यांनी सांगितलं की जून महिन्यात पाऊस कमी झाल्याने दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र 1 जुलैनंतर कोयना, महाबळेश्वर तसेच सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने नद्यांना मोठा पूर आला आहे। राजापूर बंधाऱ्यातून सुमारे 77,125 क्युसेस पाणी कर्नाटकात वाहून जात असल्याचा दावा त्यांनी केला। हे पाणी ताकारी, म्हैसाळ व टेंभू योजनेद्वारे उचलून खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, कडेगाव, मिरज पूर्व भाग तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील तलाव तातडीने भरावेत, अशी मागणी करण्यात आली। तसेच कर्नाटक शासनाने हिप्परगी बॅरेजमधून पाणी पूर्ण क्षमतेने आलमट्टी धरणाकडे सोडावे, अन्यथा शिरोळ व सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशाराही देण्यात आला। निवेदनाची दखल न घेतल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा संघटनेने दिला आहे। यावेळी सूर्यकांत मोरे, विश्वास कोळी, संजय बेले, धन्यकुमार पाटील, मनोहर पाटील, श्रेयांश पाटील, रोहित पाटील, प्रमोद गोंडाजी, योगेश पाटील, श्रेणी खवाटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज अधीक्षक अभियंता सांगली पाटबंधारे विभाग यांना निवेदन देण्यात आलं की गेल्या 15 दिवसापूर्वी पिकं आमची होरपळून जाते म्हणून पाणी सोडा म्हणण्याच्या पाठीमागे आम्ही लागलो होतो, परंतु आता पाऊसच इतका मोठ्या प्रमाणात व्हायला लागला आहे की आज राजापूर बंधाऱ्यावरून जवळपास 77,000 क्युसेक पाणी हे कर्नाटकात चाललेलं आहे। तर आमची या अधीक्षक अभियंत्यांना आम्ही सांगितलेलं आहे की ताकारी, म्हैसाळ व टेंभू ह्या योजना तात्काळ चालू करा व या योजनेच्या माध्यमातून कवठेमहांकाळ असेल, तासगाव असेल, त्या ठिकाणी सांगोला असेल, कडेगाव असेल, पलूसचा थोडा भाग असेल, मिरजचा पूर्व भाग असेल, जत असेल, ह्या भागामधले तलाव भरून घ्या अशी मागणी करण्यात आलेली आहे। आणि या मागणीला प्रतिसाद देत आम्ही लवकरात लवकर हे पंप चालू करण्याचं आश्वासन आज अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून आम्हाला मिळालेलं आहे। आणि जर याच्यामध्ये जर काही कुचराईपणा केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना या रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल आणि होणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी ही पाटबंधारे विभागाची राहील।